खेळण्या बागडण्याच्या वयात अनाथ परिस्थितीशी संघर्ष केला, झुकला नाही, उभारला श्रीमंतांचा ब्रँड। हान्स वाइल्डसडॉर्फ सक्सेस स्टोरी। एक अनाथ तरुणाची कल्पना आणि मेहनतीने मनगटाच्या घड्याळाला जगभर प्रसिद्धी मिळाली। अवघ्या 12व्या वर्षी आईवडिलांचा मृत्यू झाला। अनेक चढउतार पहिली, पण त्याने आपली मेहनत सुरू ठेवली आणि अचूक टायमिंग साधली। रोलेक्सच्या घड्याळांना कोणत्याही परिचयाची गरज नाही। या ब्रँडची घड्याळे रॉयल लुक आणि उच्च किमतीसाठी ओळखली जातात। जगातील महागड्या घड्याळांपैकी एक रोलेक्सचे मनगटी घड्याळ फक्त वेळच नाही तर एखाद्या व्यक्तीची शानही वाढवतात। कदाचित प्रत्येकाला या ब्रँडची किंमत माहीत असेल, परंतु हे ब्रँड कोणी, केव्हा आणि कसा सुरू केले हे फार कमी लोकांना माहिती असेल। रोलेक्सचे स्वप्न पाहणारा अनाथ मुलगा। आकर्षक डिझाइन आणि उत्तम दर्जासाठी ओळखले जाणारे रोलेक्स ही जगातील सर्वात महागडी घड्याळ तयार करणारी कंपनी असून विल्सडॉर्फ आणि अल्फ्रेड डेव्हिस यांनी 1905 मध्ये कंपनीची सुरुवात केली। कोण आहेत हान्स विल्सडॉर्फ? हान्स विल्सडॉर्फ यांनी कंपनीला मोठे बनवण्याच्या दृष्टिकोनात महत्त्वाची भूमिका बजावली। 22 मार्च 1881 रोजी जर्मनीतील कुलंबाच येथे जन्मलेल्या विल्सडॉर्फ यांचे बालपण सामान्य मुलाइतके साधे नव्हते। 2 भाऊ आणि एका बहिणीपैकी विल्सडॉर्फ पालकांचे दुसरे अपत्य होते। वडिलांचा व्यवसाय चांगला सुरू होता, पण प्रथम विल्सडॉर्फची आई आणि नंतर वडिलांनी जगाचा निरोप घेतल्यावर अडचणी वाढल्या। अवघ्या 12व्या वर्षी विल्सडॉर्फ आणि त्यांची भावंडे अनाथ झाली। आईवडिलांच्या निधनानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले। त्यांनी गरिबीची पहिली। वयाच्या 19व्या वर्षी सुरू झाला प्रवास। काकांनी हान्स आणि त्याच्या भावंडांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत केली। हान्स शिक्षण पूर्ण करून स्वित्झर्लंडला गेला जाते त्यांनी मोती व्यापाराकडे काम केले। हान्स वयाच्या 19व्या वर्षी रिपोर्टरही बनले, पण लवकरच कुनोने पॉकेट घड्याळांचा सुप्रसिद्ध निर्यातदार कॉर्टेनमध्ये रुजू झाले। कुनो कॉर्टेनमध्येच हान्स यांनी घड्याळ बनवणे शिकले। अशा प्रकारे त्यांनी तरुण वयातच घड्याळाच्या दुनियेत पाऊल टाकले। त्यांनी याच व्यवसायात अचूक टायमिंग साधलं आणि इतिहास घडवला। पत्नीची साथ लाभली। हान्स यांनी 1903 मध्ये लंडन गाठले, जिथे महागडी मालमत्ता खरेदी करण्याच्या मोहात त्यांनी